नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. सुरत चेन्नई महामार्ग लावणार, जिल्ह्याच्या विकासाला हातभार. भूसंपादनाची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करा, पालकमंत्र्यांनी दिल्या सूचना. महापौर क्रिकेट चषक स्पर्धा सोलापूरकरांसाठी ठरणार पर्वणी. क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन करताना पालकमंत्र्यांनी केले कौतुक. उड्डाणपुलासाठी शासकीय जागा संपादनाबाबत पालकमंत्री मंत्रालयात घेणार बैठक, पालिका आयुक्तांची माहिती. आणि कीर्ती भराडिया न थांबता समुद्रात पोहणार 36 किलोमीटर, नवा विश्वविक्रम स्थापण्याचा व्यक्त केला निर्धार. सुरत चेन्नई महामार्गामुळे जिल्ह्याच्या विकासाला हातभार लाभेल. यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी, अशा सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या आहेत. केंद्र सरकारचा सुरत चेन्नई राष्ट्रीय महामार्ग हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून हा प्रकल्प जिल्ह्यातील 4 तालुक्यातून जाणार आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यात नवीन उद्योग व्यवसाय निर्माण होऊन जिल्ह्याच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे. यासाठी लवकरात लवकर भूसंपादन करावे, अशा सूचना महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. नियोजन भवन सोलापूर येथे सुरत चेन्नई राष्ट्रीय महामार्ग व शहरातील उड्डाणपूल संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळेस ते बोलत होते. बैठकीस खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, राजेंद्र राऊत, सचिन कल्याण शेट्टी, समाधान अवताडे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर महापालिका आयुक्त पी शिवशंकर, जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण शिरीष सरदेशपांडे, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस उपस्थित होते. यावेळेस पालकमंत्री विखे पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सुरत चेन्नई महामार्गासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादनाबाबत नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी, शेतपिकांसाठी भूमिगत वाहिनी काढण्याबाबतचे अंतर कमी राहील याची दक्षता घ्यावी. सोलापूर शहरातील 2 उड्डाणपुलांसंदर्भात शासकीय जागांबाबत तात्काळ मंत्रालय स्तरावर बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील 18 गावे, उत्तर सोलापूर तालुक्यातील 8 गावे, दक्षिण सोलापुरातील 16 गावे व अक्कलकोट तालुक्यातील 17 गावे अशी एकूण 59 गावातील भूसंपादन करण्यात येणार आहे. मोजणीसाठी प्रत्येक तालुक्यासाठी एक अशी विविध विभागांची 4 पथके तयार करून रोव्हरच्या सहाय्याने मोजणी करण्यात आली आहे. तसेच या पथकामार्फत जागेवरच शेतकऱ्यांसमक्ष पंचनामे देखील करण्यात आले आहेत. सुरत चेन्नई भूसंपादनाचे सर्व काम डिसेंबर अखेर पूर्ण होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. सोलापूर शहरातील जुना पुणा नाका ते पत्रकार भवन चौक व जुना बोरामणी नाका ते मोरारका बंगल्यापर्यंत 2 उड्डाणपूल होणार असून हे 2 उड्डाणपूल 10.450 किलोमीटरचे होणार आहेत. या अंतर्गत येणाऱ्या 11 शासकीय विभागांच्या जागा तात्काळ मिळाव्यात, यासाठी शासन स्तरावर लवकरात लवकर कार्यवाही व्हावी, असे आयुक्त पी शिवशंकर यांनी सांगितले. यावेळी सुरत चेन्नई या राष्ट्रीय महामार्गावर करण्यात येणाऱ्या कामांची व देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी चिटणीस यांनी यावेळेस दिली. सोलापूर शहरात इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर अतिशय प्रसन्न वातावरणात आयोजित करण्यात आलेली महापौर क्रिकेट चषक स्पर्धा ही सोलापूरकरांसाठी पर्वणी ठरणार आहे, असे सांगतानाच आयुक्तांसह महापालिका प्रशासनाचे कामाचे कौतुक पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. सोलापूर महापालिका आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या महापौर चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते इंदिरा गांधी पार्क स्टेडियम येथे करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी शिवशंकर, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे,
उपायुक्त मच्छिंद्र घोलप, नगर अभियंता संदीप कारंजे, क्रीडा अधिकारी मुर्तूज शहापुरे, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चंद्रकांत रेंबरसू, माजी नगरसेवक नागेश वल्लाळ, प्रकाश भुतडा, शिवा अकलूजकर, दिलीप आव्हाड, राजेंद्र गोटे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. सोलापूर महानगरपालिका असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने महापौर ESPN क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनासाठी सोलापूरचे नामदार पालकमंत्री दादाजी एक मिनट सर, गार्ड नहीं है. वाईट उद्या आपलं सर थोडस मागे मागे हो अजून तुम्ही बॅटिंग करा. सगळी बाजूला करा नाही तर बॉल पालकमंत्री विखे पाटील पुढे म्हणाले, सोलापूर शहरात मध्यवर्ती ठिकाणी इंदिरा गांधी पार्क स्टेडियम हे विकसित नूतनीकरण केले आहे. अतिशय प्रसन्न वातावरण पाहायला मिळाले. या ठिकाणी महापौर क्रिकेट चषक स्पर्धा भरवण्यात आली ही सोलापूरकरांसाठी पर्वणी ठरत आहे. महापालिकेचे आयुक्त पी शिवशंकर आणि महापालिका प्रशासन यांनी यासाठी चांगलं नियोजन केलं, चांगलं काम केलं असे सांगून त्यांच्या कामाचे कौतुक व अभिनंदन केले. सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड स्मार्ट सिटी या सिटीमध्ये महापौर चषक ठिकाणी ठेवला जातो आणि त्यामुळे मला वाटतं परवणी आहे आपल्या समाजामध्ये प्रास्ताविक महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी केले तर स्वागत माजी नगरसेवक नागेश वल्लाळ यांनी केले. यावेळी संघाचे कर्णधार दीपक राजूल, चेतन नराळ, निखिल मादास, अझहर अलगूर, आनंद शेलार, सनत माळगे, समीर शेख, प्रवीण देशेट्टी, महापालिका विद्युत विभाग प्रमुख राजेश परदेशी आदींसह पदाधिकारी व खेळाडू उपस्थित होते. पार्क मैदानावर महापौर चषकाचे आयोजन करण्यात आले आहे. या महापौर चषकामध्ये 8 संघांनी सहभाग नोंदवला आहे. यामध्ये माऊली वॉरियर्स, बन्सल लायन्स, स्वस्तिक किंग, आकांक्षा ईगल्स, मनोरमा मास्टर्स, सहारा रायडर्स, अजिंक्यतारा चॅलेंजर्स, आपटे टायगर या संघांचा समावेश आहे. इंदिरा गांधी स्टेडियमचा रिनोव्हेशनचा काम 2019 सोडण्यात आला होता. 21 पर्यंत ग्राउंडचं काम पूर्ण झालं आणि या इंदिरा गांधी स्टेडियममध्ये बाकी कबड्डीचा व्हॉलीबॉलचा पण या स्टेडियम तयार करण्याचा आर्थिक परवाना आहे. मग क्रिकेट ग्राउंड तयार झाला म्हणून आज असेच
जिल्हा वार्षिक योजनेचा 100% निधी विहित वेळेत खर्च करावा असे निर्देश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत दिले। जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रामुख्याने शेतकरी व सर्व समाज घटकांना न्याय मिळणे अपेक्षित आहे। त्याप्रमाणे सर्व विभागांनी कामे प्रस्तावित करावीत। नियोजन समितीच्या माध्यमातून मिळणारा निधी विहित वेळेत व 100% खर्च करा असे निर्देश महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी येथे दिले। जिल्हा नियोजन वार्षिक योजनेच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। नियोजन भवन सभागृह येथे झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, शहर पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस अधीक्षक ग्रामीण शिरीष सरदेशपांडे, महापालिका आयुक्त पी शिवशंकर, जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांच्यासह विविध विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास साधला जावा, पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात। त्यामुळे हा निधी 100% खर्च व्हावा यासाठी प्रत्येक खातेप्रमुखाने नियोजन करावे। 2021-22 या मंजूर कामांकरता दायित्व निधीची मागणी केली नसल्यास तातडीने दायित्व निधी मागणीचे प्रस्ताव सादर करावेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या पार्श्वभूमीवर 2022-23 साठी प्रशासकीय मान्यतेसाठी तातडीने निधी मागणी प्रस्ताव सादर करावेत। आयपास प्रणालीचा प्रभावी वापर करावा, तसेच परफॉर्मन्स व सोशल ऑडिट करावे। मिळणारा प्रत्येक पैसा सामान्यांच्या कल्याणासाठी खर्च होईल यासाठी अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे। तसेच सौर ऊर्जेचा वापर होण्याचा अवलंब करावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळेस केल्या। जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी नियोजन समितीच्या माध्यमातून प्रस्तावित कामे व निधीची मागणी यांची माहिती दिली। जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2022-23 करता सोलापूर जिल्ह्याकरता 527 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे। यावेळेस विविध खाते प्रमुखांनी त्यांच्या विभागामार्फत प्रस्तावित कामे, त्यासंबंधीच्या मान्यता, सद्यस्थिती यांची माहिती दिली। उड्डाणपुलासाठी शासकीय जागा संपादन संदर्भात मंत्रालयात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले। सोलापूर शहरात होणाऱ्या दोन्ही उड्डाणपुलामध्ये बाधित असलेल्या विविध शासकीय विभागांच्या जागा संपादनासंदर्भात पुढील आठवड्यात मंत्रालयात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली। सोलापूर शहरात 2 उड्डाणपुले होणार आहेत। या उड्डाणपुलांमध्ये एकूण 219 मिळकती बाधित आहेत। त्यापैकी 51 मिळकती या शासकीय जागेवरच्या आहेत, तर शासकीय जागेवरील एकूण 70,000 स्क्वेअर मीटर जागा बाधित आहे। त्यापैकी 20% जागा ही जिल्हा प्रशासनाअंतर्गत आहे, तर उर्वरित शासकीय जागा ही विविध 11 शासकीय विभागांच्या अंतर्गत येत आहे। त्या शासकीय जागा संपादन करण्यासंदर्भात पुढील आठवड्यात मंत्रालयात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची पालकमंत्री विखे पाटील बैठक घेणार आहेत। दरम्यान भूसंपादनासाठी 117 कोटी रुपये यापूर्वी लागणार होते, मात्र आता 31 कोटी रुपयांनी ती रक्कम वाढली असून 148 कोटी रुपये इतकी झाली आहे। एडीटीपी मंजुरीसाठी हा प्रस्ताव पाठवण्यात येत असल्याचेही महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी सांगितले। प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामगीतेचे वाचन करण्याच्या सूचना सीओ दिलीप स्वामी यांनी जागतिक शौचालय दिनी दिल्या। स्वच्छतेचे सातत्य टिकवून ठेवा। जिल्ह्यात जागतिक शौचालय दिनानिमित्त प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामगीतेचे वाचन करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केल्या। अक्कलकोट पंचायत समितीच्या सभागृहात जागतिक शौचालय दिन व ग्रामपंचायत सक्षमीकरण अभियान या निमित्ताने तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे, गटविकास अधिकारी सचिन खुडे, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, उपअभियंता खैरादी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, विस्तार अधिकारी संजय पाटील, विस्तार अधिकारी बीएस तुळजापुरे प्रमुख उपस्थित होते। या निमित्ताने स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। संत गाडगे बाबा महाराजांचा विजय असो, संत गाडगे बाबा महाराजांचा विजय असो, संत गाडगे बाबा महाराजांचा विजय असो, संत तुकडोजी महाराजांचा विजय असो, संत
समृद्धी करे, स्वच्छतेकडून समृद्धी करे. आपला गाव स्वच्छ गाव, स्वच्छ गाव सुंदर गाव, स्वच्छ गाव सुंदर गाव, स्वच्छ गाव सुंदर गाव. यावेळेस माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामसेवक व सरपंच यांनी पुढाकार घ्यावा. आरोग्याचे मूळ हे पाणी व स्वच्छता आहे. गावातील चांगले वातावरण राहण्यासाठी मनाची स्वच्छता ठेवा, असेही सीईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामगीतेचे वाचन झाल्यास चांगले वातावरण राहण्यास मदत झाली आहे. महिला सक्षमीकरण, गावची स्वच्छता, गावाची एकी असे अनेक विषय ग्रामगीतेत आहेत. संत सावतामाळी यांनी कामास प्राधान्य दिले, त्यानुसार ग्रामपंचायतीच्या विकासासाठी चांगले सरपंच व ग्रामसेवक यांनी गावाचे नियोजन करावे. ग्रामपंचायत सक्षमीकरण अभियान प्रभावीपणे राबवा. ग्रामगीतेमधील विचारानुसार हे अभियान आहे. तालुका स्तर व ग्रामपंचायतीच्या ठिकाणी, बाजाराच्या ठिकाणी, मंदिर परिसर, सार्वजनिक ठिकाणी चांगला स्वच्छता व सुविधा द्या. स्वच्छता व आरोग्याशी चांगला संबंध आहे. ग्रामपंचायतीच्या आतील परिसर स्वच्छ ठेवा. वृक्ष लागवड करून परिसर स्वच्छ ठेवा, असेही आवाहन दिलीप स्वामी यांनी केले. सरपंचांना ग्राम पातळीवर सह्यांचे अधिकार आहेत, त्याचा वापर ग्रामविकासासाठी करण्यात यावा. नुसते अभियान राबवले जाणार नाही, तर त्याचे मूल्यांकन केले जाणार आहे. ग्रामपंचायत सक्षमीकरण अभियान प्रभावीपणे राबवा, असे आवाहन करण्यात आले. जागतिक शौचालय दिनाच्या औचित्याने ग्रामपंचायत सक्षमीकरणातील स्वच्छतेच्या बाबी पूर्ण करा, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे यांनी केले. स्वच्छ करेन, परिसर स्वच्छ ठेवेन, परिसर स्वच्छ करेन, शाळा स्वच्छ ठेवेन. शाळा स्वच्छ करेन, मी घरात शौचालय बांधण्यासाठी शौचालय बांधण्यासाठी आग्रह करेन आग्रह करेन, व योगदान देईन. योगदान देईन. माझ्या गल्लीत, माझ्या गल्लीत, माझ्या माझ्या गावात मी पुढाकार घेऊन मी पुढाकार घेऊन गाव आनंदाने मुक्त करेनच. गावात अंधश्रद्धा निर्मूलन करेन. ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्ही दिवाळी वगैरे या सगळ्या गोष्टी असल्यामुळे तालुक्याने कार्यशाळा आयोजित करण्यात आलेलं होतं. परंतु माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी कुठल्याही परिस्थितीमध्ये आता या प्रत्येक तालुक्याने कार्यशाळा आयोजित करून आपल्याला पुढच्या किमान 10 डिसेंबर, नोव्हेंबर महिना, डिसेंबर महिना आणि पूर्ण जानेवारी 26 जानेवारीपर्यंत आपल्याला या अभियानामध्ये जे उपक्रम दिलेले आहेत, या उपक्रमांच्या अंमलबजावणी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये करणं बंधनकारक आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत मोफत हृदयरोग तपासणीचा 182 बालकांना लाभ मिळाला. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत 0 ते 18 वयोगटातील बालकांसाठी आयोजित केलेल्या हृदयरोग तपासणी शिबिरात आज एकूण 182 मुलांची तपासणी मोफत करण्यात आली. यामध्ये 58 मुलांना हृदय शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असल्याचे निदान करण्यात आले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रदीप ढेले यांच्या नियोजनाखाली जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय सोलापूर येथे हे शिबिर घेण्यात आले. या शिबिरासाठी बालाजी हॉस्पिटल मुंबई येथील प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉक्टर भूषण चव्हाण व त्यांचे सहकारी प्रतीक मिश्रा उपस्थित होते. या बालकांवर बालाजी हॉस्पिटल मुंबई येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीकांत कुलकर्णी यांनी दिली. ज्या मुलांना शस्त्रक्रियेची गरज आहे त्यांच्या पालकांनी आरोग्य तपासणी पथकांशी संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. कीर्ती भराडिया न थांबता समुद्रात 36 किलोमीटर पोहणार असून यातून नवा विश्वविक्रम स्थापण्याचा निर्धार व्यक्त केला. सोलापूरची कन्या कुमारी कीर्ती नंदकिशोर भराडिया वय 16 ही गुरुवार दिनांक 24 नोव्हेंबर 2022 रोजी मुंबई येथील अरबी समुद्रात वरळी सी लिंक ते गेटवे ऑफ इंडिया हे समुद्री 36 किलोमीटरचे अंतर न थांबता पोहून विश्वविक्रम प्रस्थापित करणार आहे. सदरचे अंतर पार करण्याकरता कीर्ती सलग 8 ते 10 तास समुद्रात पोहणार आहे. कीर्ती वरळी सी लिंक येथून सकाळी 11 वाजता पोहण्यास सुरुवात करेल व सायंकाळी अंदाजे 8 वाजता गेटवे ऑफ इंडिया येथे पोहोचेल.
याकरता कीर्ती मागील 7 ते 8 महिन्यांपासून मार्कंडेय जलतरण तलाव सोलापूर येथे नियमित 6 ते 7 तास सराव करत आहे आणि विशेष म्हणजे मागील 1 महिन्यापासून ती मुंबई येथे समुद्रात सुद्धा पोहण्याचा सराव करत आहे, अशी माहिती नंदकिशोर भराडिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. कीर्ती भराडिया ही सर्वात यंग स्विमर वर्ली सीलिंग टू गेटवे ऑफ इंडियाचा विश्वविक्रम करायला जाणार आहे. ही सोलापुरातली सर्वात यंग स्विमर आहे आणि त्याकरिता भरपूर त्रास तिच्या कोच. यावेळी कीर्ती भराडिया स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे जनरल सेक्रेटरी झुबिन हमारी, या सोलापूर जिल्हा उशीर जलतरण संघटनेचे अध्यक्ष सुदेश माने, रोटरी क्लबचे अध्यक्ष कालिदास जाजू, श्रीकांत शेट्टे, जयेश पटेल, श्यामसुंदर भराडिया, प्रताप सूर्यवंशी आदी उपस्थित होते. मी कीर्ती नंदकिशोर भराडिया. मी आता इयत्ता 11वीमध्ये शिकत आहे HNCC कॉलेजमध्ये आणि मी दमानी शाळेची माझी विद्यार्थिनी आहे. येत्या 24 तारखेला मी वर्ली सीलिंग ते गेटवे ऑफ इंडिया 36 किलोमीटरचा डिस्टन्स मी समुद्रात पार करणार आहे आणि तुमच्या सगळ्या सोलापूरकरांची साथ जर असेल तर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ते पूर्ण होईल अशी आशा करते. साधारण किती दिवसापासून तू प्रॅक्टिस करते, काय कसं? मी साधारण 7 ते 8 महिन्यापासून मी प्रॅक्टिस करत आहे या इव्हेंटसाठी आणि मी स्विमिंग करत आहे. बट या इव्हेंटसाठी मी मागचे 7-8 महिने मी कंटिन्यू प्रॅक्टिस करत आहे. मागच्या आठवड्यात मी मुंबईला कंटिन्यू 15 किलोमीटर गव्हर्नर हाऊस ते गेटवे ऑफ इंडिया मी स्विम केलं होतं आणि तोही अनुभव खूप चांगला होता. आणि माझे प्रशिक्षक श्री श्रीकांत शेट्टे सर हे माझ्यासोबत माझ्या प्रॅक्टिसला रोज म्हणजे खूप मदत करतात आणि मला चांगलं गाईड करतात. त्यामुळे मी त्यांचेही आभार मानते. सोलापूर बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीत यश संपादन केलेल्या वकिलांचा बुद्ध राष्ट्र सामाजिक संस्थेच्या वतीने सत्कार केला. अध्यक्ष सुरेश गायकवाड, उपाध्यक्ष असीम बांगी, सचिव करण भोसले, सहसचिव अनिता रणशृंगारे, खजिनदार अविनाश काळे यांचा सोलापूर बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीत यश संपादन केल्यामुळे बुद्ध राष्ट्र सामाजिक संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. तर पॅनल प्रमुख ॲडव्होकेट संजीवजी सदाफुले यांचाही बुद्ध राष्ट्र सामाजिक संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक अजित गादेकर, शाहूराजे प्रतिष्ठानचे कांत उघडे, अजय रणशृंगारे, शताब्दी कुमार दोड्डानूर, रविराज सर्वदे, चंद्रसेन गायकवाड, सत्यजित वाघमारे, रमाकांत नडगिरी, बाबा निशाणदार, अतिश बनसोडे, संजय बनसोडे, प्रमोद चंदनशिवे, अमोल सोनवडे, मल्लू रामशेट्टी, आकाश कांबळे उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शांतकुमार साबळे, अभि कांबळे, विजय गादेकर, अमोल शिंदे, अप्पा कांबळे, सूरज कांबळे, अजिंक्य कांबळे आदी उपस्थित होते. सातत्यानं काम करत असताना मी बघतोय त्यांच्याकडे गर्दी होताना दिसते. ही आपल्या दृष्टीने खूप चांगली गोष्ट आहे. परंतु न्यायालयात काम करत असताना तुमच्यासारखे सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते असतील, सर्वसामान्य कुटुंबातली माणसं असतील, याचक म्हणून आमच्याकडे ज्यावेळी येतात तेवढ्याच तडपेनं आणि तेवढ्याच आत्मीयतेनं तुमचं काम करताना मला दिसत आहे. खरोखर आपण यापुढे देखील काळात असंच काम करत राहूया आणि तुमच्या मनातले प्रश्न असतील किंवा तुमच्या भोवती रेंगाळलेले प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करूया. माझ्यासमोर माझे सहकारी असीम बांगी उपाध्यक्ष पदासाठी निवडून आले, त्यांचाही सन्मान केला. सचिव पदासाठी करण भोसले याचाही सन्मान केला. सर्वसामान्य कुटुंबातल्या आमच्या सहसचिवा माझ्या भगिनी अनिता रणशिंगारे यांचाही सन्मान केला. आणि त्याचबरोबर आमचे दुसरे मित्र होते जो अविनाश काळे, त्याचाही सन्मान तुम्ही केलेला आहे. खरोखर तुमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीने केलेला सन्मान हे आमच्यासाठी खूप मोठी भरारी देणारा असतो आणि हा सन्मान, हा सत्कार आमच्या सदैव स्मरणात राहील एवढी ग्वाही देतो. आणि आपण सगळेच असेच एकमेकाशी कटिबद्ध राहूया आणि तुमचे अध्यक्ष असतील, कार्यकर्ते असतील, सगळे ज्यांनी हा सन्मान करण्यासाठी परिश्रम घेतले, कष्ट घेतले, त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. तुळजापूर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महामार्ग रस्त्यावर ऊसाचे ट्रॅक्टर रोखले.
तुळजापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ऊसाचा पहिला हप्ता 3,000 देण्यासाठी बस स्टँड समोरील महामार्ग रस्त्यावर गुरुवार दिनांक 17 रोजी कारखान्याला जाणाऱ्या ऊसाचे ट्रॅक्टर अडवून शासन व कारखानदारांचा निषेध केला. स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यावेळेस बोलताना म्हणाले, खासदार राजू शेट्टी यांनी पुणे येथे झालेल्या साखर आयुक्त कारखान्याच्या संदर्भामध्ये 2 दिवस 17 आणि 18 नोव्हेंबर ऊस उत्पादकांना गेल्या वर्षीच्या मागील वर्षीचे 200 रुपये व यावर्षीची पहिली उचल 3,000 रुपये दिल्याशिवाय कारखाने बंद ठेवायचा निर्णय घेतला होता. त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी तुळजापूर येथे आंदोलनास सुरुवात झालेली आहे. हे आंदोलन स्थळ स्वाभिमानीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मिळवून पहिली उचल 3,000 रुपये मिळाली पाहिजे. गेल्या वर्षीचे 200 रुपये त्यांनी दिले नाहीत, ते दिले पाहिजेत. तसेच तोडणी वाचवण्याचा प्रश्न मिटला पाहिजे. त्याचबरोबर साखरेचे भाव वाढले पाहिजेत अशा घोषणा यावेळेस देण्यात आल्या. यावेळेस बोलताना रवींद्र इंगळे म्हणाले, मागील वर्षी पहिला हप्ता 1,800 दिला होता. आता आंदोलन सुरू केले आहे. तरी मायबाप सरकारला माझी विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य कराव्यात. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना यापेक्षाही या 2 दिवसांमध्ये अनेक आंदोलने करेल. त्याला सर्व शासन प्रशासन जबाबदार राहील असा इशारा यावेळेस देण्यात आला. शेतकऱ्यांच्या ऊसाला एक रकमी FRP मिळाली पाहिजे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या 2 तुकडे करणाऱ्या सरकारचं काय करायचं, या ठिकाणी शेतकऱ्यांच्या ऊसाला एक रकमी या उस्मानाबाद जिल्ह्यातील एकही कारखाना देत नाही. अजून गेल्या वर्षीचे पैसे बाकी असताना सुद्धा अजून हे कारखानदार चालू झालेले आहेत. तरी पुढल्या वर्षाचा काय भाव देणार एकही कारखाना सांगायला तयार नाही. म्हणून आदरणीय खासदार राजू शेट्टी साहेबांनी 17 व 18 तारखेला कारखाने बंद करायचं आश्वासन दिलं होतं. त्याचबरोबर तोडणी वाहतुकांचाही प्रश्न घेतला होता. साखरेचे भाव वाढले पाहिजे होता. कारखान्याच्या साखरेचे भाव वाढले तर शेतकऱ्यांना ऊसाला भाव मिळेल. अशा पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन पुकारलेलं होतं. तरी सुद्धा हे मगरून कारखानदार त्यांच्या जिद्दीवर करून हे कारखाने चालू ठेवायचा निर्णय घेतात. म्हणून याचा निषेध म्हणून आम्ही आज संबंध उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी एकही ट्रॅक्टर आज महाराष्ट्रभर सुरू देणार नाही. त्या उस्मानाबाद जिल्ह्यातील एकही कारखाना चालणार नाही. ही सांगण्यासाठी या प्रशासनाला आम्ही आज या ठिकाणी आज सज्ज आहोत. आज आणि उद्या माझे हात जोडून पोलीस वाहतूकदारांना विनंती आहे की आपण एकही कारखाना 2 दिवस बंद करून आमच्या मागण्यासाठी आपण सगळेजण एकत्र यायला पाहिजे. ही भूमिका आज या ठिकाणी घेतोय. म्हणून सर्व कारखानदार तोडणी वाहतुकाला विनंती आहे, आपण 2 दिवस कारखाना बंद करण्यासाठी आपण सगळ्यांनी यात सामील व्हावं एवढीच या ठिकाणी विनंती करतो. आणि या इथं जय हिंद जय महाराष्ट्र. शेतकरी संघटनेचा जय असो. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, उपाध्यक्ष धनाजी पेंद, राजाभाऊ हाके, तालुका अध्यक्ष दुर्वास भोजने, विकास मार्डे, प्रदीप जगदाळे, बाळासाहेब शेरेकर, आदित्य काळे, संतोष भोजने, निलेश गाठे आदींसह स्वाभिमानी शेतकरी संघटना सदस्य शेतकरी उपस्थित होते. भोकर तालुक्यातील मातूळ, रायखोड, चितगिरी, पोमनाळा ग्रामपंचायत अंतर्गत कामात भ्रष्टाचाराचा आरोप, बोगस व निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. भोकर तालुक्यातील मौजे, मातूळ, रायखोड, चितगिरी, पोमनाळा ग्रामपंचायती अंतर्गत 15व्या वित्त आयोगात केलेली कामे ही बोगस व निकृष्ट झाली असून पूर्ण काम झाल्याचे कागदोपत्री सादर करून लाखोंची बिले उचलण्यात आली असल्याचा आरोप अब्दुल सोहेल यांनी आपल्या निवेदनामध्ये केला आहे. ग्रामसेवक हा गटविकास अधिकारी यांच्या जातीचा असल्याने ग्रामसेवकांना ग्रामपंचायतीचा पदभार देताना जातीने लक्ष घालून वरील 4ही गावचा पदभार एकाच ग्रामसेवकाकडे देण्यात आला. वरील 4ही ग्रामपंचायती अंतर्गत झालेल्या कामासंदर्भात अनेकांनी अनेक वेळा तक्रारी व निवेदने देऊन सुद्धा गटविकास अधिकारी या प्रकरणाकडे कानाडोळा करत असल्याने ग्रामसेवकांचे मनोबल आणखी वाढत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अशा भ्रष्ट ग्रामसेवकांना ते पाठीशी घालत असल्याने तालुक्यात भ्रष्ट कामाविरोधात जाऊन तक्रारी निवेदन देणाऱ्या ग्रामस्थांना बघून घेतो सारख्या धमक्या देऊन पैशांचे आमिष दाखवून खोटे गुन्हे दाखल करण्यासारखे प्रमाण सध्या वाढले आहे. वरील 4ही ग्रामपंचायती अंतर्गत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून अब्दुल सोहेल यांनी भोकर तालुक्यातील मौजे, मातूळ, रायखोड, चितगिरी, पोमनाळा इत्यादी ग्रामपंचायती अंतर्गत 15व्या वित्त आयोगातील आलेल्या निधीमध्ये गावात दलित वस्तीसह जलशुद्धीकरण यंत्रकाम, गावात नाली बांधकाम, सीसी रोड, पाणी पुरवठा, समाज मंदिर, सोलार यंत्र बसवणे यासह अनेक कामात सरपंच आणि ग्रामसेवक यांनी संगनमत करून
गावातील कामे बोगस व निकृष्ट दर्जाची करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. तरी या भ्रष्ट कामांची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करून चौकशीचा अहवाल देण्यात यावा अशी मागणी अब्दुल सोहेल अब्दुल मजीद यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती भोकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सदरील निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी भोकर, तहसीलदार साहेब भोकर यांच्याकडे देण्यात आले आहेत. आदी चारही ग्रामपंचायतींअंतर्गत झालेल्या भ्रष्ट कामाची चौकशी होणार का याकडे गावातील ग्रामस्थांसह तालुक्याचे लक्ष लागले आहे. माकणी थोर येथे आज दीपक आकडे यांची आराधना संपन्न झाली. राज्यातच नव्हे तर परराज्यातीलही लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेले निलंगा तालुक्यातील माकणी थोर येथील जाज्वल्य हनुमान देवस्थानचा सन 2022-23 या वर्षातील हनुमान आराधना कार्यक्रम जाहीर झाला आहे. शनिवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या प्रथम आराधना करण्याचा मान गावचे सुपुत्र दीपक मारुतीराव आकडे यांना मिळाला आहे. निलंगा तालुक्यातील माकणी थोर येथील हनुमान मंदिराचा नवसाला पावणारा मारुती म्हणून संपूर्ण पंचक्रोशीत आख्यायिका आहे. येथे दर शनिवार व मंगळवारी हजारो भाविक भक्त नित्य दर्शनास येतात. गेल्या 2 वर्षात कोविडच्या प्रादुर्भावामुळे आराधना कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. यंदाच्या कार्यक्रमात एकूण 75 आराधना करण्यात येणार असून त्या दर शनिवार, मंगळवार व गुरुवारी होणार आहेत. हा कार्यक्रम शनिवार दिनांक 19 नोव्हेंबर 2022 ते 10 जून 2023 पर्यंत चालणार आहे. तुळशी विवाह या दिवशी देवस्थान समिती व उपस्थित भाविक भक्तांच्या उपस्थितीत प्रतीक्षा यादीप्रमाणे हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. या कार्यक्रमासाठी देवस्थान समितीचे अध्यक्ष मगरध्वज सूर्यवंशी, सचिव हनुमंत सूर्यवंशी, उपाध्यक्ष लक्ष्मण बामणे, कोषाध्यक्ष परमेश्वर सूर्यवंशी, सहसचिव चंदर सूर्यवंशी, अप्पाराव गायकवाड यांच्यासह सर्व सदस्य, परिसरातील भाविक भक्त संतोष पाटील, दत्ता बोंडगे, प्रदीप पाटील यांच्यासह गावातील व बाहेरून आलेले हजारो भाविक भक्त उपस्थित होते. आजच्या आराधना कार्यक्रमाला जास्तीत जास्त भाविक भक्तांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन दीपक मारुती आकडे व अरुण मारुती आकडे यांनी केले आहे. एसटी बस थांबत नसल्याच्या कारणावरून निलंगा तालुक्यातील उमरगा हाडगा येथे विद्यार्थ्यांनी बस अडवून 2 तास रास्ता रोको आंदोलन केले. एसटी बस थांबत नसल्याच्या कारणावरून निलंगा तालुक्यातील उमरगा हाडगा येथे विद्यार्थ्यांनी बस अडवून 2 तास रास्ता रोको आंदोलन केले. शुक्रवार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 8च्या सुमारास उमरगा हाडगा येथील विद्यार्थी शाळा महाविद्यालयास जाण्यासाठी बस थांब्यावर थांबले होते. प्रवाशांची गर्दी असल्याने व गाडीत जागा नसल्याने बस थांबत नव्हती. शाळा महाविद्यालयास जाण्यास उशीर, दररोज त्रास व हेळसांड होत असल्याने विद्यार्थ्यांनी आक्रमक होत बस अडवली. दरम्यान विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना पाठिंबा देत गावकरीही आंदोलनात सहभागी झाले. सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत उमरगा येथील गावकरी व विद्यार्थ्यांनी 3 एसटी बस अडवून धरत रास्ता रोको आंदोलन केले. बस चालक, वाहक व विद्यार्थी गावकरी यांच्यात वादावादी सुरू झाल्याने तणाव निर्माण झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच निलंगा एसटी डेपोचे अधिकारी व पोलीस प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधिकारी व एसटीच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची समजूत काढल्यानंतर तणाव निवळला. यापूर्वी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसंदर्भात भाजप विद्यार्थी आघाडी तालुका अध्यक्ष नयन माने यांच्या नेतृत्वाखाली महामंडळाला निवेदन देण्यात आले होते. दररोज या मुलांना शाळेत जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. यापुढे विद्यार्थ्यांच्या जाण्या येण्याची व्यवस्था न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिला. या प्रसंगी गावातील प्रमुख गावचे सरपंच अमोल बिराजदार, माजी पंचायत समिती सदस्य विलास लाभे, तंटामुक्त अध्यक्ष जगदीश लाभे, भाजप विद्यार्थी आघाडी तालुका अध्यक्ष नयन माने, शिवाजी दिवे, बालाजी दिवे, शाहूराज लाभे, माधव वाडीकर, रमेश लाभे उपस्थित होते. पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ यांनी कौशल्याने परिस्थिती हाताळल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. व्यवस्था झाल्यानंतर आमची काही अडचण नाही, पण आजचा घडलेला प्रकार असा आहे की ज्या वेळेस आमचे विद्यार्थी वैतागून एसटीच्या समोर थांबण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेस या महामंडळाच्या ड्रायव्हर लोकांनी विद्यार्थ्याच्या अंगावर एसटी घालण्याचा प्रयत्न केला आणि विद्यार्थी जर एखादा त्या ठिकाणी जर काही दगावला असता, बरं वाईट झालं असतं तर अतिशय अनर्थ घडणार होता. पण ड्रायव्हरनं सुद्धा अशा भूमिका घ्यायला नको. आणि आमच्या मुली ज्या वेळेस एसटीत बसतात त्यावेळेस कंडक्टर आणि त्या मुलींसोबतचं जे वर्तन आहे
अरेरावीची भाषा करणे, मुलींना धमकावणे अशा प्रकारचं म्हणणं सुद्धा या मुलीवांचं आहे. तर तसं सुद्धा या मुलीवांसाठी होऊ नये. वेळोवेळी आम्ही सांगून सुद्धा जर महामंडळ या ठिकाणी जर दखल घेत नसेल तर या निलंगा विधानसभेच्या लोकप्रतिनिधींनी सुद्धा ह्याच्यामध्ये लक्ष घालावं. लक्ष घालून या विद्यार्थ्याचा प्रश्न सोडवावा अशी आमची मागणी आहे. आम्ही आंदोलन करण्याच्या पवित्र्यात नाही, पण या विद्यार्थ्याचं जे शैक्षणिक नुकसान होत आहे, विद्यार्थ्याची आमची पुढे जी घडणारी पिढी बर्बाद होत आहे, या पिढीला कुठंतर न्याय मिळावा ही आमची भूमिका घेऊन आम्ही या ठिकाणी गावकरी मंडळी बसलेलो आहोत. पूर्णाई गुळ उद्योग देत आहे, शेकडो मजुरांना रोजगार देत आहे. जिंतूर तालुक्यातील थिटे बंधूंची गुळ निर्मितीतून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल. जिंतूर तालुक्यातील खरदडी येथील थिटे बंधूंनी शून्यातून विश्व निर्माण करून गुळ निर्मितीच्या माध्यमातून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत या परिसरासह परप्रांतातील शेकडो मजुरांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. शेतकरी पुत्रांचा हा उपक्रम त्यांचे विचार निश्चितच प्रेरणादायी ठरतील. जिंतूर तालुक्याच्या उत्तरेकडील डोंगराळ भागात पूर्णा नदीच्या खोऱ्यात सुमारे 400 उंबऱ्यांचं खरदडी गाव असून येथील गावकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती व रोजगार. येथील दत्तराव थिटे यांना 8-9 एकर शेती, त्यावर त्यांच्या 10-12 माणसांसह मुलाबाळांचे शिक्षण, कर्तव्य व शेतीचा खर्च अवलंबून आहे. म्हणजेच त्यांची आर्थिक स्थिती नाजूक. यातूनही त्यांनी 3ही मुलांना उच्च शिक्षण दिले. पैकी शंकर व बालाजी 2 पोलीस दलात आहेत, तर भारत वडिलांसोबत शेती करतो. शंकर व बालाजी नोकरीनिमित्त मोठ्या शहरात राहत असले तरी ते परिस्थितीच्या जाणीवेतून तसेच समाजमनाच्या भावनेतून आपल्या भागातील शेतकरी बेरोजगार तरुणांसाठी काहीतरी करावे या विचारात असताना या भागात चांगल्या प्रतीची जमीन, पाणी असून सुद्धा ऊस कारखान्याला जात नव्हता, म्हणून गावातील या भागातील शेतकऱ्यांना ऊस शेती करता यावी म्हणून गूळ उद्योग करण्याचे ठरवले. त्यातूनच गतवर्षीपासून पूर्णाई गुळ निर्मिती उद्योग समूह स्थापन करून गुळ निर्मिती सुरू केली. त्यासाठी आत्पेष्ट मित्रपरिवार यांच्या सहकार्याने जवळपासच्या गावातील शेतकऱ्यांना ऊस लागवडीसाठी प्रोत्साहित केले. परिणामी सद्यस्थितीत या भागात 100-150 एकर ऊसाचे क्षेत्र तयार झाले. या उद्योगाच्या माध्यमातून या भागातील शेकडो कामगारांना रोजगार मिळत आहे. तालुक्यातील हजारो ऊसतोड कामगार हे पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटक या ठिकाणी ऊसतोडीला जातात. पूर्णाईमुळे परिसरातील 40 ते 50 टोळ्या परिसरात ऊसतोडीचे काम करत आहेत. विशेष म्हणजे मध्य प्रदेशातील 60 ते 70 कामगार या ठिकाणी काम करत आहेत. पाठोपाठ 7-8 ट्रॅक्टर धारकांनाही इथे काम मिळत आहे. विशेष बाब म्हणजे शासनाच्या कोणत्याही मदतीविना थिटे कुटुंबियांनी या उद्योग समूहाच्या माध्यमातून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू केली. याबद्दल तालुक्यातील शेतकरी व विविध स्तरांवर कौतुक केले जात आहे. यापुढे गावातील 30 ते 40 कुटुंबांना एकत्रित करून दुग्ध व्यवसायाकडे देखील वाटचाल चालू असल्याचे उद्योग समूहाचे मार्गदर्शक शंकर थिटे यांनी सांगितले. तालुक्यातील दहिफळ खंदारे येथील शेत शिवारामध्ये मंठा पोलिसांनी धाड टाकून पिकातील 4,65,000 रुपये किमतीचा गांजा जप्त केल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. मंठा तालुक्यातील दहिफळ खंदारे येथील शेत शिवारामध्ये मंठा पोलिसांनी धाड टाकून पिकातील 4,65,000 रुपये किमतीचा गांजा जप्त केल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. या प्रकरणी मंठा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंठा तालुक्यातील खंदारे दहिफळ शेत शिवारातून कापूस व तुरीच्या पिकात गांजाची लागवड केल्याची माहिती मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपविभागीय अधिकारी राजू मोरे व पोलीस निरीक्षक संजय देशमुख व त्यांच्या पथकाने सदर शेत शिवारात धाड टाकून शेतातील पिकातील लहान मोठी 23 झाडे गांजाची आढळून आली. सुमारे 32 किलो गांजा असून 4,65,000 रुपये त्याची किंमत असल्याचे कळते. या प्रकरणी पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या फिर्यादीवरून प्रदीप थावरा राठोड याच्या विरुद्ध NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत करत असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली. सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी राजू मोरे, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत,
दीपाली शिंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक ढवळे, शंकर राजाळे, मेखले, सुभाष राठोड, दीपक आढे, श्याम गायके, सुनील इलग, विशाल खेडकर, सतीश आमटे, विजय जुंबडे, मांगीलाल राठोड, आनंद ढवळे, पांडुरंग हगवणे, विलास कातकडे, मदने मुंढे, सविता फुलमाळी, बडगे मॅडम यांनी केली आहे. दिल्ली येथील श्रद्धा वाळकर खून प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशात दिसून येत आहेत. अत्यंत निर्घृण पद्धतीने केलेल्या या खुनाच्या आणि महिलांवर होणाऱ्या अपराधांच्या विरुद्ध उदगीर येथील प्रयास चळवळीच्या तरुणांनी निषेध नोंदवण्यासाठी कॅन्डल मार्च काढला. दिल्ली येथील श्रद्धा वाळकर खून प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशात दिसून येत आहेत. अत्यंत निर्घृण पद्धतीने केलेल्या या खुनाच्या आणि महिलांवर होणाऱ्या अपराधांच्या विरुद्ध उदगीर येथील प्रयास चळवळीच्या तरुणांनी निषेध नोंदवण्यासाठी कॅन्डल मार्च काढला. दिवंगत श्रद्धा वाळकरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अपराध्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे म्हणून व्यवस्थेला आवाहन करण्यात आले. तपास यंत्रणा व न्याय व्यवस्था आपले कर्तव्य चोख पद्धतीने पार पाडतील अशी अपेक्षा व्यक्त करून कॅन्डल मार्च काढण्यात आला. उदगीर शहरातील नागरिकांनी या कॅन्डल मार्चमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. समाज माध्यमातून सदर घटनेची विकृत चिकित्सा होत असताना उदगीरकरांनी सामाजिक सद्भावना दाखवत केलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या प्रसंगी डॉक्टर अंजुम कादरी, सौ ज्योती डोळे, उत्तरा कलबुर्गे, भारती मॅडम, ज्योती स्वामी व शहरातील 50 महिला सहभागी झाल्या. प्रयास चळवळीच्या वतीने ॲडव्होकेट नरेश सोनावणे, ओंकार गांजुरे, अहमद सरवर, अजित शिंदे, निखिल मोरे, जशन डोळे, शिवकुमार जाधव, श्रीनिवास एकुरकेकर, श्रीकांत शिंदे, अजय डोणगावकर, आशिष राजूरकर, नवाज मुंजेवार, फिरोज देशमुख आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला मोतीलाल डोईजोडे, गजानन सताळकर, रविकिरण हसरगुंडे, धनंजय गुडसुरकर, कैलास येसुगे, दाईमी अजीम, समीर शेख, शेख अखिल मिया, मौलाना नौशाद, अमोल घुमाडे, धनाजी बनसोडे, शंकर मुक्कावार, बापू कांबळे, अजित कांबळे, अजीज पटेल, शेख गौस, आशिष ठाकूर, संदीप पाटील, ईश्वर समगे, यशवंत पाटील, सद्दाम बागवान, अजमत खान व इतर मान्यवर उपस्थित होते. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. सुरत चेन्नई महामार्ग लावणार जिल्ह्याच्या विकासाला हातभार. भूसंपादनाची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करा, पालकमंत्र्यांनी दिल्या सूचना. महापौर क्रिकेट चषक स्पर्धा सोलापूरकरांसाठी ठरणार पर्वणी. क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन करताना पालकमंत्र्यांनी केले कौतुक. उड्डाणपुलासाठी शासकीय जागा संपादनाबाबत पालकमंत्री मंत्रालयात घेणार बैठक. पालिका आयुक्तांची माहिती. आणि कीर्ती भराडिया न थांबता समुद्रात पोहणार 36 किलोमीटर. नवा विश्वविक्रम स्थापण्याचा व्यक्त केला निर्धार. या बातम्यांसह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.